करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, स्वतःची इज्जत, स्वतःची किंमत बघा प्रत्यक्षपणे वाढवण्यासाठी तत्पर राहा. स्वतःची इज्जत प्रत्यक्षपणे वाढवायची कशी? ज्याप्रमाणे आपली किंमत आपोआप कमी होत असते, ज्याप्रमाणे नाव, बघा एखादी व्यक्ती असेल त्याला आपण टोपण नाव ठेवत असतो, बाबू ठेवत असतो, बाळा ठेवत असतो, सोन्या ठेवत असतो. मग त्याचप्रमाणे सोन्या जरी आपण हाक मारली, आता सोन्याची किंमत बघा विचारायला सुद्धा नको, लाखाच्या पार गेली. परंतु या सोन्याची कर्म जर वाईट असतील, तो सोन्यासारखा देह चमकून निघेल का? नाही ना. मग त्यासाठी ज्या मुलाचं नाव सोने आहे, बघा प्रत्यक्षपणे त्याला आपण निकनेम म्हणजे टोपण नाव जसं आपण म्हणत असतो, त्याप्रमाणे त्याची किंमतसुद्धा वाढली पाहिजे ना. नावाप्रमाणे किंमत नाही, तर प्रत्यक्षात कर्मानुसार त्याची किंमत वाढत असते. ज्यांच्या घरातले वडील, आई, त्याचप्रमाणे मुलींची प्रत्येक वेळेला काळजी घेत असतात. जगातला सर्वात श्रीमंत बाप तोच असतो ज्यांची मुलं निर्व्यसनी आणि संस्कारी असतात. प्रत्येकाच्या घरात पाहायला मिळतं की खरंच ज्याप्रमाणे आईवडिलांनी दिलेले संस्कार, आईवडिलांची प्रत्येक वेळेला असणारी शिकवण, ही मुलं मुली त्यानुसार वागतात की नाही. आता वडिलांनाच जर व्यसन असेल तर मुलीसुद्धा बघा व्यसनामध्ये जातील की नाही. परंतु ज्या मुलींचा बाप बघा व्यसनामध्ये नसेल, उत्तम प्रकारे संस्कार देणारे असतील, शिकवण देणारे असतील, तर त्यांची मुलंसुद्धा उत्तम प्रकारे संस्कारीच पाहायला मिळतील. जसं तुम्ही बियाणं पेराल तसंच शेत उगवणार आहे, धान्य उगवणार आहे. कारण बघा प्रत्येक वेळेला प्रत्येकाचं प्रेम आपल्याला सुरुवातीला कमी पाहायला मिळतं. कारण एखादा मित्र जेव्हा बघा प्रत्यक्षपणे एखादी व्यक्ती आपल्या समोर येते, तेव्हा ती आपली मित्र नसते, मित्र बनला जातो. बरोबर की नाही? का उद्या बघा प्रत्यक्ष आपल्या समोर कोणी व्यक्ती आली, आपण त्यांना लगेच मित्र बनवतो का? नाही आहे. त्यांचे गुण समजून घेतो, त्यांचे अवगुण समजून घेतो. बरोबर की नाही? आपण किंमत ठरवतो की नाही, बाबा ही व्यक्ती आपल्या बरोबरीची आहे. बरोबर की नाही? कारण त्यांचे गुण, त्यांचे विचार आपल्या गुणाबरोबर, आपल्या विचारांबरोबर पटत असतात. मग त्याचप्रमाणे काळाबरोबर ते मैत्रीचं नातं वाढत जातं. बरोबर की नाही? म्हणून प्रत्यक्षात जर आपण विचार केला, स्वतःची इज्जत आपण वाढवायची कशी? तिथे का पैसे मोजावे लागत नाही, किंमत वाढवायची. ज्याप्रमाणे आता सोने चांदीचा भाव गगनाला प्रत्यक्षपणे टेकलेला आहे, आपण असं म्हणतो, गगनापर्यंत पोहोचलेला आहे. आता भाव अचानक वाढला कसा? कारण त्या सोन्या चांदीला मागणी प्रत्यक्षात आलेली आहे. मग त्याचप्रमाणे आपल्या देहाला सुद्धा मागणी आली पाहिजे. म्हणजेच काय, आपण
एखाद्या बघा ग्राउंडवर खेळत असतो, त्यावेळी आपण टीम निवडतो की नाही. आपल्याच गल्लीबोळातले बघा किंवा आपल्याच बिल्डिंगमधले किंवा आपल्याच गावातले आपलेच मित्रपरिवार खेळायला येत असतात. तेव्हा आपण टीम निवडतो की हा माझ्या टीममध्ये येऊ दे किंवा तो माझ्या टीममध्ये येऊ दे. तसंच आपल्याला सुद्धा कोणीतरी मागणी केली पाहिजे की बाबा तू माझ्या टीममध्ये ये. जर आपण चांगलं खेळत नसू तर बघा ते प्रत्यक्षपणे आपल्याला डावलतील, म्हणजे काय आपल्याला ते घेणार नाही आहेत. पण जर आपण उत्कृष्ट बॅटिंग करत आहोत किंवा उत्कृष्ट गोलंदाजी करत आहोत, उत्कृष्ट फिल्डिंग करत आहोत, तर नक्कीच ते बघा प्रथमतः आपल्याला सिलेक्ट करतील. त्यामुळे आपली किंमत वाढेल, ज्या कारणांमुळे बघा प्रत्यक्षात आपण उत्तम प्रकारे खेळत आहोत त्याप्रमाणे आपल्याला मागणी येईल. बरोबर की नाही. म्हणजे आपली किंमत वाढेल, आपली इज्जत उंचावर येईल. पण विचार करा, एखाद्याच्या वाईट काळामध्ये फायदा घेऊन जर कोणी मोठेपणा मिरवत असेल तर त्या मोठेपणाची किंमत शेवटी शून्यच ना. आपण पण विचार करा, एखाद्याच्या आयुष्यामध्ये वाईट प्रसंग आलेला आहे आणि त्यावेळी जर आपण बघा त्यांच्यासमोर मोठेपणा आपण मिरवत असू, मग त्यांना दुःख होईल की नाही. तोच भाग आपल्याबाबत होऊ दे. आपल्यावरती प्रसंग आलेला आहे आणि कोणीतरी व्यक्ती, आपले नातेवाईक असतील किंवा आपले शेजारी पाजारी असतील किंवा मित्रमैत्रिणी असतील, जर बघा एखादा मोठेपणा मिरवत असतील तर आपल्याला चांगलं वाटेल का? नाही ना. म्हणजे विचार जर केला, मोठेपणा कुठे दाखवायचा आहे, आपल्याला आपल्या अंगी अभिमान गर्वपणा येतच असतो, पण तो बाजूला ठेवायचा. हो, नातं टिकवायचं फार अवघड होऊन बसलं आहे आता या कलियुगात. प्रत्यक्षात नातं टिकवायचं आहे. नातं टिकवत असताना बघा एखाद्या शब्दानेच ते नातं तुटलं जातं. मग आपण विचार करतो असं कसं झालं. बरोबर की नाही. असं होता कामा नये. कारण ज्याप्रमाणे नाती जोडली जातात त्याबरोबर नाती तुटली सुद्धा जातात. मग आपण विचार करतो अरे ही नाती तुटली कशी. जो संपूर्णपणे टिकवण्याचा प्रयत्न करतो त्याला बघा प्रत्यक्षपणे फायदा घेणारे भेटतात. कारण आजकाल लोक ज्या झाडाच्या सावलीत बसतात तेच झाड शेवटी तोडण्याचा प्रयत्न करत असतात. आता अशी माणसं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत जी आपल्याला मदत करत आहेत, परंतु आपण जसजसे पुढे जातो तसतसे तीच लोक जी आपल्याला मदत करणारी होती तेच आपले पाय खेचत आहेत, आपल्याला पुढे जाऊ देत नाही. म्हणजेच ज्या झाडाच्या सावलीमध्ये आपलं बालपण गेलं, ज्या झाडाच्या सावलीमध्ये आपण खेळलो रमलो, तेच झाड आता आपण तोडायला गेलो. काय कमवलं. समर्थ म्हणाले स्वतःची किंमत आपण ठरवायची. दुसऱ्यांची किंमत ठरवण्यापेक्षा स्वतःची किंमत आपण स्वतःहून पाहिली पाहिजे. कारण ज्याप्रमाणे आपण एखादी चित्र काढतो बघा कागदावर, त्या चित्रामध्ये जेव्हा रंग भरले जातात तेव्हा त्या चित्राला अजून किंमत प्रत्यक्षपणे येत असते. आता आपल्या या देहामध्ये गुण आहेत, अवगुण आहेत, परंतु देह प्रत्यक्षात चमकून केव्हा दिसेल. जेव्हा तुझे अवगुण कमी होतील आणि गुण प्रत्यक्षपणे चमकायला लागतील, म्हणजेच काय, गुण तुझे उत्तमाचे लोकांना पाहायला मिळतील, तेव्हाच ना तुझा देह हा उजाळून प्रत्यक्षपणे पाहायला मिळेल. आयुष्यात पैसा सर्वस्व नसतो. अनेक ठिकाणी माणसं आणि त्याचप्रमाणे माणसाचा आधार हा पुरेसा असतो. आपण प्रत्येक गोष्ट ही पैशाने विकत घेणार या दृष्टीने आपण पुढे जात असतो. पैशाला किंमत या कलियुगामध्ये सर्वस्व आहे. बरोबर की नाही.
परंतु पैशाने सर्व काही विकत घेतले जाऊ शकतच नाही ना. हां, तुम्हाला भूक लागली, तुम्ही एखादी वस्तू घेतलीत, एखादा पदार्थ घेतला, पोट भरलं. परंतु माणसं जमा करायची आहेत, बरोबर की नाही? पैशाने विकत घेता येत नाही आहेत. पैसा दाखवून माणसं गोळा करता येत नाही आहेत. ती माणसं केव्हा तुटतील हे पण कळणार नाही आहे. कारण का? माणसं विश्वासाने जोडली पाहिजेत. माणसाचा आधार शेवटच्या क्षणापर्यंत असणं गरजेचं आहे. कारण माणसांना माणसांचीच गरज आहे. ज्याप्रमाणे श्रीमंती आपल्या आयुष्यात येत असते ना, त्याचप्रमाणे गरिबीसुद्धा आपल्याला पाहायला मिळत असते. म्हणून माणसं आपल्यासोबत असणं गरजेचं आहे. जेणेकरून कुठे आपला आधार, बघा ज्या वेळेला आपण खचले जातो, त्यावेळेला प्रत्यक्षपणे आपली इज्जत न जाता आपल्यासोबत असणारे मित्रपरिवार, आपले नातेवाईक प्रत्यक्षपणे आपल्याला आधार देत असतात. अशी माणसं आपल्यासोबत असणं गरजेचं आहे. म्हणून स्वतःची किंमत कशी वाढवायची. आपण आपल्या आयुष्यात कधीही हट्टपणा करायला जाऊ नका. हट्ट करण्यापेक्षा हक्काचा माणूस आपल्या आयुष्यात असणं गरजेचं आहे. कारण ज्या वेळेला आपण हट्ट करत असतो ना, त्या दृष्टीने आपण आपल्यामध्ये स्वार्थीपणा आणत असतो. समोरची व्यक्ती प्रत्यक्ष जाणून घेत असते की या व्यक्तीमध्ये सर्वात जास्त स्वार्थीपणा पाहायला मिळतो. म्हणून समर्थ म्हणाले, एखादी वस्तू बघा, ज्याप्रमाणे समर्थ म्हणाले की उत्तमाचा बोध आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. बाजारात आपण जातो, कधी कधी टोमॅटोचे भाव वाढलेले दिसतात, कधी कधी कांद्याचे भाव. मग असं का होतं? कधी कधी 10 रुपये किलोनी पण भेटतात, कधी कधी तेच 80 रुपये दराने बघा प्रत्यक्षपणे आपल्याला विकत घ्यावे लागतात. मग भाव कसा वाढला, किंमत कशी वाढली, बरोबर की नाही? मग त्याचप्रमाणे ज्या गोष्टींना कोणी विचारत नाही, आता बघा, ज्याची किंमत कमी त्याला पायदळीत उडवतात, बरोबर की नाही? अनेक माणसं आहेत, ज्या माणसांमध्ये उत्तम प्रकारे कला असेल, ज्या मनुष्य देहामध्ये उत्तम प्रकारे अनुभव असेल, त्या व्यक्तीला सिलेक्ट केले जातं. बाकीच्यांना घरचा आहेर, घरचा निरोप दिला जातो की नाही, तुमचं इथे काही काम नाही. मग तसंच आहे, आपल्या या देहाची किंमत वाढवायची. मग त्यासाठी काय करायला हवं, बरोबर की नाही? त्यासाठी आपलं आयुष्य आज आहे तर उद्या नाही आहे. परंतु लोक ज्या पद्धतीने बघा आपली इज्जत वाढवत असतात, लोक इज्जत कमी करत असतात, त्या दृष्टीने आपल्या आयुष्यात आपल्याला नेमकं कुठे आपण कमी पडलेलो आहोत हे पाहता आलं पाहिजे. सोबत कुठली व्यक्ती आपल्यासोबत आहे, त्याचबरोबर जी व्यक्ती आपल्या सोबत आलेली आहे ती व्यक्ती शेवटच्या क्षणापर्यंत सोबत राहणार आहे का हे पाहणं, त्याचप्रमाणे विश्वास ठेवणं हे गरजेचं आहे. कारण ज्या व्यक्तीवर आपण विश्वास ठेवलेला आहे ती व्यक्ती विश्वासघात करणारी तर नाही ना. म्हणून समर्थ म्हणाले, विश्वासता निरूपणी मोक्ष लागे त्या क्षणी. जय जय रघुवीर समर्थ.